पुणे शहर पोलीस दलातर्फे एकूण 57 NDPS गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल एकूण अंदाजन 800 किलोग्रॅमचे सुमारास 8 कोटीचे मुद्देमाल नाश करण्याची प्रक्रिया आज करण्यात येत आहे। त्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनचे जे PI क्राईम्स आहे, मुद्देमाल कारकून आहे आणि क्राईम ब्रांचचे पूर्ण पथक या एक्सरसाइजमध्ये त्यांचे समावेश आहे आणि पंचासमक्ष पोल्यूशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी, एक्साइज डिपार्टमेंटचे अधिकारी, FSLचे अधिकारी आणि सर्व जे प्रक्रिया आहे ती पूर्ण करून परत वजन आणि नंतर त्याचे रिसीलिंग, सॅम्पलिंग आणि रिसीलिंग करण्यात आलेली आहे आणि आज रांजणगाव येथे जे ठिकाण आहे तिथे याचे नाश होणार आहे। यामध्ये आमचे सहपोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा यांचे पुढाकाराने शैलेश बलकवडे साहेब, ॲडिशनल CP क्राईम निखिल पिंगळे साहेब, DCP क्राईम उल्हास कदम, PI ANC आणि क्राईम ब्रांचचे इतर सर्व पथकांनी मेहनत घेऊन ही आज नाशची प्रक्रिया करण्यात येत आहे। याचे व्यतिरिक्त आता एक लास्ट इयर 19-20 फेब्रुवारीचे सुमारास अंदाजन 1800 किलोग्रॅमची MD 3700 करोड रुपयाची त्याचे नाश करण्याची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे त्याचे प्रोसिजर जे आहे ते सुरू आहे आणि मला विश्वास आहे की पुढचे 1 ते 2 महिन्याच्या आत त्यांची पण नाश करण्याची प्रक्रिया करण्यात येईल। ही NDPS ड्रग फ्री समाज, ड्रग फ्री सोसायटी हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून मागचे काळात मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे आरोपी विरुद्ध कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मला विश्वास आहे की यामध्ये एकंदरीत कन्झम्पशनचे प्रकार आणि सेलचे प्रकार पुणे शहरात कमी दिसून येत आहेत। तरी पण पुढचे काळात आणखी जोराने या विषयावर मोहीम नक्कीच आम्ही राबवणार आहे। या मोहिमेत सगळे जे सहभागी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर विभागाचे अधिकारी आहेत त्यांचे सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो। कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण हे करू, अन्यथा ते